एक नैसर्गिक नियम आहे आणि तो नियम म्हणजे ज्या अवस्थेमध्ये आपण जन्माला येतो त्याच अवस्थेमध्ये आपला मृत्यूसुद्धा होतो। आणि हा नैसर्गिक नियम कसा आहे आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ। एक छोटंसं बाळ आहे, त्या बाळाचा जेव्हा जन्म होतो, जन्म झाल्यानंतर त्या बाळाला डोळे असतात पण ते पाहू शकत नाही, त्या बाळाला कान असतात पण ते ऐकू शकत नाहीत, जन्म झाल्यानंतर त्या बाळाला दात नसतात, त्या बाळाला पाय असून ते चालू शकत नाही, ब्रेन असतो परंतु त्याला स्मरणशक्ती नसते। आणि ह्या ज्या अवस्था आहेत, ज्या वेळेस एखादा व्यक्ती म्हातारा होतो त्या व्यक्तीचे दात तुटलेले राहतात, त्या व्यक्तीला सुद्धा कान असतात पण ऐकायला येत नाही। एखादा व्यक्ती जेव्हा म्हातारा होतो त्याच्या डोक्यावरचे केस गेलेले राहतात किंवा पतले झालेले राहतात, त्या व्यक्तीला डोळे असतात पण चांगल्या पद्धतीने दिसत नाही, त्या व्यक्तीला सुद्धा ब्रेन असतो पण त्या व्यक्तीला स्मरणशक्ती राहत नाही। म्हणजेच आपण ज्या अवस्थेमध्ये जन्माला येतो त्याच अवस्थेमध्ये आपला मृत्यू होतो। याचा अर्थ की आपण ज्या पद्धतीनं जन्माला येणार त्याच पद्धतीनं आपला मृत्यू होणार। इन द सेम वे जे काही आपण काम करणार त्याच कामाचा तसाच मोबदला आपल्याला मिळतो आणि हा एक नैसर्गिक नियम आहे। म्हणून निसर्गाच्या पलीकडे कुणाला जाता येत नाही। म्हणून प्रत्येकानं चांगलं काम करा आणि त्याचा मोबदला चांगला मिळवा। जर चुकीचं काम कराल, खराब काम कराल तर मोबदलासुद्धा त्याचा चुकीचा किंवा खराबच मोबदला मिळणार आहे।